आयुष्यातील नवीन सुरुवात होणार आहे, त्याचीच ही घरात लगबग होती. हा व्हिडिओचा काही पार्ट आहे सुरुवातीचा, तो आदल्या दिवशीचा आहे. सो इथे मी हे स्नॅक्समध्ये देण्यासाठी मिक्स चिवडा आणि मखाने त्याचे आवडीचे रोस्ट केले होते. फक्त फरक एवढाच आहे की यावेळेस मी कुठलाही मसाला ॲड केला नव्हता. तुपामध्ये जस्ट काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून हे मखाने रोस्ट केले होते आणि चिवड्यालासुद्धा फक्त मिरची, कढीपत्ता याची फोडणी दिली होती. सो अशा प्रकारे हे सगळे स्नॅक्स मी पॅक केले होते झिपलॉक पाऊचमध्ये आणि त्यासोबत त्याचे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू. सो हा चिवडा खूपच टेस्टी झाला होता. कोणाला जर याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो हे स्नॅक्स छान असे एअरटाईट झिपलॉक पाऊचमध्ये पॅक केल्यामुळे ना छान राहतात, टिकतात व्यवस्थित. सो इथे त्याची बॅकपॅकसुद्धा करत आहेत. छान अशी बॅकपॅक केली आम्ही. सगळे जे काही त्याला न्यायचं होतं सोबत ते व्यवस्थित पॅक केलं आणि एका साईडला पॅक केलं होतं त्याचा सगळा स्नॅक्स. आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमच्या इथे हा छोटासा कार्यक्रम ठेवला होता तिथे. उभं राहतो तुझं फोटो काढते. वीर असे होते महाराज. आयुष इंटर्नशिपसाठी उद्या जाणार होता, गुरुवारसुद्धा होता आणि आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. त्यासाठी म्हटलं चला आज आपल्या स्वामींचं दर्शन घेऊया. सो आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये आणि तिथूनच नंतर आम्ही गेलो जेवण करण्यासाठी. छान असा फोटो सेशन केला दोघांचा आणि जेवण केल्यानंतर आमच्या इथल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई आहे तिथे आम्ही फेरफटका मारायला गेलो. रात्रीचे वाजले होते 10. गेट बंद करायचा टाईम झाला होता, पण आयुषला हे बघायचं होतं कारण तो आलाच नव्हता इथे बरेच दिवस. बरंच काम झालं होतं इथे, डेव्हलपमेंटसुद्धा, तर त्याला ते पाहायचं होतं. आम्ही इथे नेहमी पहिलं वॉकिंगला यायचो. सो इथेसुद्धा आम्ही छान असा फोटोशूट केला आणि मग घरी गेलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आजचा दुसरा दिवस आहे. आयुषला निघायचं आहे, त्याची 9:20ची फ्लाईट आहे आणि सगळ्या त्याच्या आवडीच्या भाज्या बनवल्यात. तो तुम्हाला माहिती आहे पार्सलही स्वतःसोबत घेऊन जातो. सो इथे बटाट्याची भाजी, मुगाची सुकी भाजी आणि पालेभाज्यासुद्धा मी इथे बनवल्या होत्या कारण तो नाश्ता करूनही जातो. त्याला सवय आहे चपाती भाजी खाण्याची आणि तो सोबतही कॅरी करतो हे पार्सल. सो निघण्याआधी त्याचं छान असं औक्षण केलं आणि देवाकडे त्याच्या यशासाठी प्रार्थना केली. सो आता आम्ही निघालो नवी मुंबई एअरपोर्टला जाण्यासाठी. स्वप्नीलसुद्धा आमच्यासोबत येत होता. एका आईसाठी हा क्षण खूप वेगळा असतो. मुलगा आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकतोय याचा अभिमान आणि दुसरीकडे घर पुन्हा एकदा रिकामी होणार याची जाणीव. सो आता इथून आम्ही जाणार आहोत नवी मुंबई एअरपोर्टला. ते आमच्या घरापासून अवघ्या 12 मिनिटाच्या अंतरावरच आहे. बाय.
जाण्यासाठी निघालो घरी. सो स्वप्नील थांबला होता आमच्यासाठी. सो आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. सो फ्रेंड्स, कसा काय वाटला आजचा हा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आयुष्य या नवीन सुरुवातीसाठी तुम्हीसुद्धा त्याला भरपूर आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.